महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। याबाबत वृत्त असे की योगा फाउंडेशन महाराष्ट्र संचलित महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांना निवेदन देण्यात आले, ज्यात प्रामुख्याने महाराष्ट्र योग शिक्षक हिताच्या 12 मागण्या घेत सदर निवेदन देण्यात आले, ज्यात प्रामुख्याने महाराष्ट्रात योग आयोग स्थापन करावा, MPSC मध्ये योग विषयाला ऐच्छिक विषय म्हणून मान्यता द्यावी, शाळा व महाविद्यालयात योग विषयास मुख्य विषय म्हणून मान्यता, आरोग्यवर्धिनी केंद्रात सेवा देणारे योग शिक्षक यांना नियमित करावे, शासकीय व निमशासकीय आस्थापनामध्ये योगा ब्रेक नियमित करावा, यासाठी एक तज्ञ योग शिक्षक नेमावा, योग विषयास सेट परीक्षेत सामील करावे, महाराष्ट्र पोलीस खात्यात योग शिक्षक नियमित करावा, जिल्हा सामान्य रुग्णालयात योग थेरपिस्टच्या जागा भराव्यात, ग्रामीण तथा शहरी भागातील 20 वर्षापासून निःशुल्क सेवा देणाऱ्या योग शिक्षक लोककलावंतांप्रमाणे मानधन द्यावे, योग विषयाला पूर्णतः अनुदानित करावे, योग विषयात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास फेलोशिप प्रदान करावी, मराठी साहित्य संमेलन प्रमाणे दरवर्षी योग संमेलन शासनाने आयोजन करावे अथवा त्याकरिता संघटनेस अनुदान देण्यात यावे, योग शास्त्रातील पदवीधर उच्च शिक्षित योग शिक्षकांची नोंदणी करून त्यांना नोंदणी क्रमांक द्यावा, अशा विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या निवेदन देतेवेळी धुळे जिल्हाध्यक्ष सौ मनीषा चौधरी, मंगला पाटील, मनीषा सोनवणे, मीनाक्षी बारी, रत्ना सपकाळ, सुचिता सिनकर, रोहिणी सोनवणे, उर्मिला पाटील, चेतना कुलकर्णी, वैशाली पाटील, संदीप कुलकर्णी, जयंत विवांडिक, वैभव पाटील, सौ शोभा जाधव आदी योग शिक्षक या ठिकाणी उपस्थित होते। मी मनीषा राजेंद्र चौधरी, महाराष्ट्र धुळे जिल्हाध्यक्ष। तर आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो। आमच्या मागण्या होत्या त्या आम्ही त्यांच्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न केला। आमच्या अशा 12 मागण्या होत्या, त्यापैकी आम्ही 2-3 मागण्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। एक म्हणजे महाराष्ट्रात योग आयोग हा स्थापन झाला पाहिजे, शाळा आणि महाविद्यालयामध्ये योगाचं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पूर्णपणे पोहोचल्या गेल्या पाहिजे, यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिले। माझ्यासोबत हे सगळे माझे सहकारी मित्रमंडळी म्हणजे आमचे योग शिक्षक आहेत। तर आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू की आमच्या मागण्या वरपर्यंत कशा पोहोचतील असा आमचा प्रयत्न चालू आहे। तर ह्या पूर्ण महाराष्ट्रभर आमचे हे निवेदन देण्याचं काम सुरू आहे। तसं आम्ही धुळे जिल्ह्यातून आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिले। धन्यवाद।